नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवणार आहे. 2.1 मधील पहिलं आपण एक्झाम्पल सोडवायला घेतो आहे. तर त्यामध्ये आहे आयडेंटिफाय द रिझन विच ऑफ द फॉलोइंग्स आर पायथागोरस ट्रिपलेट आहे का ते चेक करायचं आहे. तर आपण हे सोडवायला घेतो आहे. यातले मी 1-2 एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. तुम्ही बाकीचे सोडवायचे आहेत. आता आपण पहिलं जे घेतो आहे, पहिलं आहे त्यातलं 3, 5 आणि 4. आता याच्यामध्ये आपण बघायचं कशा पद्धतीनं होत आहे. सर्वांचे काय करायचे आहे, स्क्वेअर करून घ्यायचं आहे. या नंबरचे सर्व ह्याचे स्क्वेअर करून घ्यायचं आहे. 3चा स्क्वेअर आहे 9. देन नेक्स्ट आहे 5. 5चा स्क्वेअर आहे 25 आणि 4चा स्क्वेअर आहे 16. अशा पद्धतीनं आपण स्क्वेअर करून घेऊयात. आता इथं 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे, तर येणार आहे इथं आपण बघा हे घेतलं आहे असं 3 स्क्वेअर प्लस 4 9 प्लस काय येणार आहे ह्याचं 16. या दोन्हीचं स्क्वेअर करून घेतल्याच्या नंतर हे आलेलं आहे 25. म्हणजे आपल्या या 5च्या स्क्वेअर एवढा हा आलेला आहे. तर म्हणजे हे काय आहे, पायथागोरस ट्रिपलेट आहे. तर आपण इथं म्हणू शकतो, तर इथं आपण घ्या 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. तर आपण खाली आपण असं म्हणू शकतो, दी स्क्वेअर ऑफ दी लार्जेस्ट the square of the largest number is equal to अशा पद्धतीनं. तर द स्क्वेअर ऑफ अ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू दी सम ऑफ दी स्क्वेअर ऑफ दी अदर 2 नंबर्स. अशा पद्धतीने येणार आहे 3, 5 आणि 4. हे जे आहे ते काय आहे, इज अ पायथागोरियन ट्रिपलेट्स. तर हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहे. तर आपण नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4, 9 आणि 12. याच्यामध्ये आता स्क्वेअर घेऊयात. 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 16, 9चा स्क्वेअर इज इक्वल टू 81 आणि जो आहे 12चा स्क्वेअर इज इक्वल टू 144. अशा पद्धतीनं. तर आता आपण इथं बघू शकतो 4चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे, 16 प्लस 81. तर हे दोन्हीचं मिळून आलेलं आहे 97. तर हा स्क्वेअर या 12च्या स्क्वेअरची आपल्याला बघायचं आहे. 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू नॉट इक्वल टू 12. तर हे काय आहे, तर हे पायथागोरियस ट्रिपलेट नाही आहे. तर दिस इज, तर लिहूयात 4, 9, 12 इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट. तर हे अशा पद्धतीनं पूर्णपणे 2 एक्झाम्पल सोडवले आहेत. तसेच तुम्ही हे बाकीचे पुढचे एक्झाम्पल काय करून घ्यायचे आहेत, सोडवायचे आहेत. 5, 6 आणि 7, 8 असे पूर्णपणे सोडवून काढायचे आहेत. 3, 4, 5, 6 हे जे आहेत ते पूर्णपणे सोडून काढायचे आहेत. आता आपण सेकंड एक्झाम्पल सोडवायला घेऊयात. हे एक्झाम्पल 2 मार्काला असे पडतात आहे पेपरला. तर त्या पद्धतीचं सोडवून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं दिसतं आहे इन फिगर काय दिलेलं आहे, तर ही जी फिगर आहे त्यामध्ये आपल्याला अँगल MNP हा जो
MNP जो आहे MNP तो आहे 90 डिग्री. तसाच सेग NQ ही कशाला आहे, MP ला सेग परपेंडिक्युलर आहे. MQ इज इक्वल टू किती आहे, MQ हा 9 आहे आणि QP दिलेला आहे 4. तर NQ फाइंड करायला सांगितला. तर इथं काय होणार आहे, पूर्णपणे आपण सोडवायला घेऊयात हे एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सोडूयात. हे आपलं आहे सेकंड एक्झाम्पल सोडवायला घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला ही जी आहे आपली डायग्रॅम आहे, या डायग्रॅममध्ये आपल्याला काय दिसतं आहे, तर हा परपेंडिक्युलर काढलेला आहे, हा 90 डिग्री आहे, हा Q आहे, MNP अशा पद्धतीनं. तर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघा, इन ट्रायंगल MNP मध्ये काय दिसते, अँगल MNP इज इक्वल टू किती आहे, 90 डिग्री आहे. तर हे काय आहे, गिवन मध्ये दिलेलं आहे. हे गिवन आहे. गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे सेग NQ परपेंडिक्युलर हायपोटेनियस MP. तर अशा पद्धतीने हे आपण कशाच्या बेसिसवर लिहिलेलं आहे, तर हे गिवन मध्ये आहे आपल्याकडं. त्यानंतर आपण नेक्स्ट बघा कशा पद्धतीनं प्रूव्ह करणार आहे. हे 2 मार्काला आहे. तर आता आपल्याला इथं काय दिसतं आहे, कोणता थेरम आपण अप्लाय करू शकतो इथं, तर देअरफॉर इथं अप्लाय करू शकतो बाय थेरम ऑफ पायथागोरस नाही लागू होते इथं. थेरम ऑफ कोणता, तर इथं हा जो आहे इथं ज्योमेट्रिक मीनचा थेरम अप्लाय होतो आहे. तर NQ² इज इक्वल टू MQ मल्टिप्लाय PQ अशा पद्धतीनं. तर इथं आपल्याला NQ स्क्वेअर इज इक्वल टू इथं व्हॅल्यू पुट करायची आहे 9 मल्टिप्लाय बाय 4. तर किती येणार आहे, NQ स्क्वेअर येणार आहे 36. तर आपण NQचं आपण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर येणार आहे 6. तर NQ आलेला आहे आपला 6. हे आहे अशा पद्धतीचं आपलं सेकंड एक्झाम्पल. तर आय होप तुम्हाला समजलं असेल ते. तर मी पुढचं घेते आहे थर्ड नंबरचं एक्झाम्पल. थर्ड नंबर आपण सोडवायला घेऊयात. थर्ड नंबरमध्ये काय आहे, थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपण बघूयात. इथं अशा पद्धतीनं दिलेलं आहे. ही आपली डायग्रॅम आहे. तर पूर्णपणे सिनॅरो आणि डायग्रॅम दिलेले आहे ते आपण ॲज इट इज आपण गिव्हनमध्ये घेणार आहे. तर आता इथं जे दिलेलं आहे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपण सोडवू. तर मी हे घेते आहे सोडवायला. तर इथं आपली अशी डायग्रॅम दिलेली आहे. या डायग्रॅमनुसार तर हा आहे P, हा आहे M, हा आहे R, Q, हा 8 दिलेला आहे, हा आहे 10. अशा पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. तर सिनॅरोमध्ये आता सोल्युशन आपण करणार आहे. इन ट्रायंगल QPR मध्ये काय आहे, अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री आहे, गिवन आहे. सेग PM परपेंडिक्युलर हायपोटेनियस QR हे आहे गिवन. त्यानंतर देअरफॉर बाय थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन
तर आपण जिओमेट्रिक मीननुसारच हे पण फाइंड करायचं आहे. PM² इज इक्वल टू QM मल्टिप्लाय MR. म्हणजे PM² इज इक्वल टू QM मल्टिप्लाय MR अशा पद्धतीनं हे आपल्याला घ्यायचं आहे जिओमेट्रिक मीन. आता 10² आहे इज इक्वल टू 8 इंटू MR आहे. तर आपल्याला हे काढायचं आहे. तर 10चा स्क्वेअर, तर MR इज इक्वल टू येणार आहे 100 डिवायडेड बाय 8 अशा पद्धतीनं. तर हे कट करून कॅल्क्युलेशन करून येणार आहे 12.5 अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून आलेलं आहे 12.5. त्यानंतर आपण घेणार आहे QR इज इक्वल टू QM प्लस MR. आणि का तर हे QM आणि R हे काय आहेत, एका सरळ स्ट्रेट लाईनमध्ये आहेत, म्हणजे कोलिनियर पॉईंट आहेत. तर इथं QR इज इक्वल टू येणार आहे 8 प्लस 12.5 आणि QR इज इक्वल टू येणार आहे 20.8. म्हणजे आपला QR आलेला आहे 20.8. हे आपलं थर्ड एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता त्यानंतरचं एक्झाम्पल आहे 4 नंबरचं एक्झाम्पल. आता ह्या 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, अशी डायग्रॅम दिलेली आहे. त्याच्यानुसार आपण हे सोडवायला घेऊयात. फोर नंबरचे एक्झाम्पल आपण सोडवायला घेतो आहे. तर हे आहे 4 नंबरचं एक्झाम्पल. तर त्याची डायग्रॅम अशी आहे. तर याच्यामध्ये ही आहे 30 डिग्री, इथं P आहे, इथं S आहे, हा 90 डिग्री आहे आणि हा R आहे. SR दिलेले आहे 6. तर आता आपण सोडवायला घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, इन ट्रायंगल PSR मध्ये काय दिसतं आहे, तर अँगल PSR हा काय आहे 90 डिग्रीचा आहे. आणि तसाच अँगल SPR म्हणजेच SPR हा कसा आहे 30 डिग्रीचा आहे. तर हे काय आहे आपलं गिवन आहे, गिवनमध्ये दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपण ते लिहिलेलं आहे. तर आता नेक्स्ट आहे अँगल SPR. हा जो आहे SPR हा आहे 30 डिग्री. तसंच आपल्याला बघायचं आहे SRP हा किती डिग्रीचा असला पाहिजे, 60 डिग्रीचा असला पाहिजे. म्हणजेच रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल हा बरोबर किती डिग्रीचा आहे, तर 60 डिग्रीचा आहे. म्हणजे इथं आपल्याला कोणता थेरम अप्लाय करायचा आहे, इन ट्रायंगल मध्ये PSR इज अ 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्रीचा थेरम आपल्याला काय करायचा आहे, ट्रायंगल काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. तर हे अप्लाय करायचं आहे. तर आता आपण इथं घेऊयात. तर खाली आपण असं लिहू शकतो, बाय 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. तर 90 डिग्री ट्रायंगल थेरम. याच्यामध्ये कशा पद्धतीनं असते, तर SR इज इक्वल टू 1/2 म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिटची RP. तर इथं साईड अपोजिट टू 30 डिग्री. तर हे या पद्धतीनं आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे SRची व्हॅल्यू पुट केली 1/2 RP. तर या पद्धतीनं होणार आहे RP इज इक्वल टू 6 × 2. तर RP इज इक्वल टू आलेलं आहे 12. आता आपल्याला नेक्स्ट काढायचं आहे PS इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय RP. आता याला आपण लिहूयात साईड अपोजिट
साईड अपोजिट टू 60 डिग्री अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. 60 डिग्रीची साईड अपोजिट आहे ती. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. PS इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2 इंटू RP किती आहे तर 12 आहे. PS इज इक्वल टू 6√3 अशा पद्धतीनं आलेलं आहे. आपली RP इज इक्वल टू 12 आणि PS इज इक्वल टू 6√3 अशा आपला 4 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. त्यानंतर जे आहे 5 नंबरचं एक्झाम्पल ती ॲक्टिव्हिटी आहे. मी इथंच एक्सप्लेन करते. फॉर फाइंडिंग AB अँड BC विथ दी हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन अ फिगर. तर 2.2 ही फिगर दिलेली आहे. कंप्लीट फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता AB इज इक्वल टू BC. AB इज इक्वल टू BC म्हणजे हे कितीचं असू शकतं तर हे 45 डिग्री 45 डिग्रीचा थेरम असू शकतो. म्हणजेच इथं कसं येणार आहे तर दिलेला आहे आपल्याला गिवन. तर हा जो आहे ABC म्हणजे BAC जो अँगल आहे तो किती आहे BAC अँगल म्हणजे इथला अँगल ह्या दोन साईड इक्वल आहेत आणि हा 90 डिग्री आहे. तर ऑब्वियसली काय असणार आहे तर हा 45 डिग्रीचा आपला थेरम असणार आहे. तर इथं 45 आणि AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय येणार आहे 1/√2 इंटू AC असणार आहे. तर AC किती आहे आपला √8 आहे. तर इथं आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर असं येणार आहे या पद्धतीनं येणार आहे. तर इथं हे 2 कट होणार आहे. इथं फक्त राहणार आहे 2. या पद्धतीचं हे सिम्प्लिफिकेशन एकदम इझी एक्झाम्पल आहे. तर हे या पद्धतीनं सॉल्व करून होणार आहे. तर त्यानंतर आहे 6 नंबरचं एक्झाम्पल आपण सोडवायला घेऊया. फाइंड द साइड अँड पेरिमीटर्स ऑफ स्क्वेअर वूज डायगोनल 10 सेंटीमीटर अशा पद्धतीचं एक्झाम्पल पेपरला पडू शकतं. तर आपण घेऊयात हे 6 नंबरचं एक्झाम्पल सोडवायला. त्यामध्ये आपल्याला काय करून घ्यायचं आहे फाइंड साईड अँड पेरिमीटर्स कशा पद्धतीनं होणार आहे हे 6 नंबरचं एक्झाम्पल. तर आता आपण इथं डायग्रॅम काढूयात. एक अशीच डायग्रॅम बनवायची आहे. तर या पद्धतीचे डायग्रॅम मी बनवते आहे. हे डायग्रॅम मी बनवले आहे. ABC आणि ही D पूर्णपणे आणि ही दिली आहे डायगोनल आपली डायगोनल 10 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आता आपल्याला हे सोडवायला घ्यायचं आहे. लेट ABCD या ABCD मध्ये काय आहे B द गिव्हन स्क्वेअर दिलेला आहे. AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्या स्क्वेअरचे आपल्याला डायगोनल दिलेले आहे AC. आता नेक्स्ट आपण लेट द साइड ऑफ अ स्क्वेअर काय करूयात x मानूयात B x सेंटीमीटर. आता देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू x सेंटीमीटर. तर इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री angle of a square तर कशा पद्धतीनं हे आपण अँगल ऑफ अ स्क्वेअर ABC हा 90 डिग्री आहे. तर कोणतं पायथागोरस थेरम आपण अप्लाय करूयात इथं. तर देअरफॉर बाय पायथागोरस थेरम
AC square is equal to AB square plus BC square. 10 square is equal to x square plus x square. 10 स्क्वेअर येणार आहे 100 इज इक्वल टू 2x स्क्वेअर, हे दोन्हीचं. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 2, तर येणार आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 50. हे दोन्ही कट करून तर इथं आपण करूयात याचं. एक्स इज इक्वल टू 5√2 हे आपलं आलेलं आहे. तर ए बी आपली आलेली आहे 5√2 अशा पद्धतीनं. आणि देअरफोर साईड ऑफ स्क्वेअर इज 5√2 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपली ही साईड आलेली आहे. आता आपण पेरिमीटर काढणार आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. तर इथं आपण 4 इंटू साईड ठेवली 5√2 अशा पद्धतीनं ठेवली. तर आता कॅल्क्युलेशन करून येणार आहे 20√2. तर आपली जी आहे आन्सर आपण लिहायचं आहे साईड ऑफ अ स्क्वेअर इज 5√2 सेंटीमीटर अँड its perimeter is 20√2 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपलं हे एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. त्यानंतर आपण 7 नंबरचे एक्झाम्पल सोडवूयात. 7 नंबरचं एक्झाम्पल सोडवायला घेऊयात. 7 नंबरचं एक्झाम्पल हे आहे अशी डायग्राम आहे. इथं सिनॅरो दिलेला आहे. असे एक्झाम्पल पेपरला पडतात आहे. तर आपण सोडवायला घेऊयात. आता याच्यामध्ये एक कंटेन्स व्यवस्थित काढायचं आहे. इथं EG आपल्याला EG काढायला दिलेला आहे, FD काढायला दिलेला आहे, EF काढायला दिलेला आहे. तर या सिनॅरोच्या बेसिसवर आपण ते सॉल्व करणार आहे. तर आता आपण इथं सिनॅरो कंप्लीट करून घेणार आहे. डायग्राम पण काढणार आहे. आपली डायग्राम अशी दिलेली आहे. ही जी डायग्राम दिली आहे अशा पद्धतीचे डायग्राम दिलेले आहे. हे दिलेलं आहे 8, हे दिलेलं आहे 12. आता या बेसिसवर आपल्याला काढायचा आहे EG. हा जो EG आहे तो काढायचा आहे आणि FD हा पण काढायचा आहे आणि EF ह्या सर्व ज्या दिल्या नाही आहेत त्या साईड आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर आता पहिल्यांदा आपण याचं आपण काढायला घेऊयात. पहिला काढायचा आहे आपल्याला EG, म्हणजे हा पोर्शन आपल्याला किती आहे ते काढायचं आहे. तर आता मी इथं व्यवस्थित मेन्शन करून घेते. in triangle DFE. आता पहिल्यांदा आपण घेऊयात ट्रायंगल DFE ट्रायंगल घेऊयात DFE. तर हा DFE किती आहे अँगल, ट्रायंगल घेतलेला आहे मी DFE. इन ट्रायंगल DFE मध्ये ट्रायंगल DFE हा किती डिग्रीचा आहे, तर 90 डिग्रीचा आहे. 90 डिग्रीचा आहे. तर सेक FG परपेंडिक्युलर हायपोटेनियस D हा काय आहे,
एफ जी हा परपेंडिक्युलर कोणाला आहे, हायपोटेनियस जी ला परपेंडिक्युलर आहे. हे सर्व दोन्ही कुठं दिलेलं आहे, गिव्हनमध्ये दिलेलं आहे. हे पण कुठं आहे तर गिव्हनमध्ये आहे. आपलं पूर्णपणे जो सिनॅरो दिलाय तो बघायचा आहे. तर इथं काय लागू होणार आहे तर बाय पायथागोरस थेरम लागू होणार आहे. सॉरी, जिओमेट्रिकल मीनचा थेरम लागू होणार आहे. जिओमेट्रिक मीनचा थेरम लागू होणार आहे. एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू डी जी मल्टिप्लाय ई जी अशा पद्धतीनं. तर हे येणार आहे 12 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू ई जी. ई जी इज इक्वल टू 12 इंटू 12 डिवायडेड बाय 8. तर आपला ई जी हा किती आलेला आहे, 18 आलेला आहे. ई जी इज इक्वल टू 18 आलेला आहे. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे नेक्स्ट. आपल्याला या डायग्रॅमच्या ह्याच्यावरती आपल्याला काढायचा आहे नंतरचा एफ डी काढायचा आहे. आता सेकंड आहे इन ट्रायंगल डी जी एफ मध्ये काय दिलेलं आहे, डी जी एफ मध्ये हा आहे 90 डिग्री. हे तर कशाच्या बेसिसवरती गिव्हन आहे. तर इथं पण काय होणार आहे, बाय पायथागोरस लागू होणार आहे. पायथागोरस थेरम लागू होणार आहे. तर कसा लागू झाला, एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू डी जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर. तर त्यानंतर आपण एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू डी जीचा स्क्वेअर ठेवूयात, जी एफचा स्क्वेअर करूयात. तर हा आहे 64 प्लस 144 अशा पद्धतीनं. तर इथं आलेलं आहे याचं एफ डी स्क्वेअर. तर एफ डी इज इक्वल टू 4√13 अशा पद्धतीनं. आता थर्ड आपण सोडवायला घेऊयात. थर्डमध्ये इन ट्रायंगल ई जी एफ. तर अँगल ई जी एफ किती आहे तर तो सुद्धा 90 डिग्री आहे. हा गिव्हन दिलेला आहे. तर इथंही आपण बाय पायथागोरस थेरम अप्लाय करूयात. ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू ई जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर. ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू 80चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर अशा पद्धतीनं आपण हे घेतलेलं आहे. त्यानंतर ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू 18चा स्क्वेअर आलेला आहे 324 प्लस 144. हे दोन्हीची ॲडिशन करून आलेलं आहे 468. ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू एवढा आलेला आहे. तर सिम्प्लिफाय केल्यानंतर ई एफ स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 6√13 अशा पद्धतीनं हे आलेले आहेत आपल्या व्हॅल्यू. तर आपण खाली मेन्शन करूयात तिन्ही पण व्हॅल्यू. ई जी इज इक्वल टू ई जी आली होती आपली 18 आली होती 18. त्यानंतर सेकंड आहे ही पहिली व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू आहे एफ डी इज इक्वल टू 4√13 आली. आणि थर्ड व्हॅल्यू आहे ई एफ इज इक्वल टू 6√13. तर ह्या अशा व्हॅल्यू आलेल्या आहेत. तर आपण त्या डायग्रॅममध्ये आपण त्या फिल करू शकतो. ई जी इज इक्वल टू आलेले आहे 18 आणि एफ डी इज इक्वल टू आलेले आहे 4√13 आणि ही जी आहे ई एफ आलेली आहे 6√13. अशा पद्धतीने हे आपलं 7 नंबरचं एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. त्यानंतरचं 8 नंबर आहे, 9 नंबर आहे आणि 10 नंबरचे एक्झाम्पल आहेत. हे तुम्ही सोडवायचे आहेत, ते तुमच्यासाठी ठेवलेले आहेत एक्झाम्पल. जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, कमेंट्स करा, काही समजत नसेल तर तुम्हाला ते व्हिडिओ बनवून टाकले जातील. धन्यवाद.